प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे भद्रामारुती असं एक स्थान आहे की त्या स्थानामध्ये हनुमंतराया विश्रांती करत असताना दिसत आहे. आपण भाग्यवान आहोत की त्या स्थानाचा शोध गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी लावलेला आहे. भद्रा मारुतीचा शोध लावणारे गुरुवर्य नारायणगिरी महाराज आहे. आणि आजही त्या ठिकाणी गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची फार मोठी प्रतिमा आहे. भद्रा मारुती हनुमंतराया अंजनीय गर्भ संभूतम कुमारं ब्रह्मचारिणां सर्वदोष विनाशाय हनुमन्तं स्मरामः. सर्व दोषांचे निवारण करणारी देवता श्री क्षेत्र प्रयाग ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग आणि त्या ठिकाणी सूत जेवजी यांचं महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं. आणि सूतजी महाराजांचं आगमन झाल्यानंतर 88,000 सवनादी कृष्णांनी प्रणाम केला सूतजी महाराजांना. मनोमन विचार करू लागलेत सूतजी महाराज, कितीतरी ऋषी मुनी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कितीतरी ऋषी मुनी हजारो वर्ष तप साधना केलेले आहेत, तरी मला प्रणाम करतात. असं का तर अंतर्दृष्टीने पाहिलं, जिनका गुरु बलवान उनका चेला पहलवान. महाराजांचे गुरु बलवान होते. ज्यांचे गुरु बलवान असतात शिष्यही बलवान असतात. त्यावेळेला सूतजी महाराजांनी पाहिलं, हा प्रणाम आपल्याला नाहीयेत, आपल्या ज्ञानाला प्रणाम आहे. कधी कधी अनेक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. एखादं बारीक पोरग आहे, ते जर कीर्तन करत असेल, जरी त्याच्यापेक्षा आपण वयाने मोठे आहात, तरी आपण त्याच्या चरणावरती मस्तक ठेवत असतो. याचा अर्थ असा नाहीये की आपण त्याचं दर्शन करतोय, याचा अर्थ असा आहे की त्याच्या ज्ञानाला आपण प्रणाम करतोय. म्हणून सूतजी महाराज विचार करतात, हा जो प्रणाम आहे, हा प्रणाम आपल्याला नाही आहे, हा प्रणाम आपल्या ज्ञानाला आहे. म्हणून मनोमन व्यासांना वंदन करू लागले सूतजी महाराज. आणि अशा प्रकारे सवनादिक ऋषींनी सूतजींना प्रश्न केला, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि मे कथा सारं पुराणानां विशेषतः. हे सूतजी, आपण महाप्राज्ञ आहात. प्राज्ञ म्हणजे बुद्धी. आपल्यासारखी तेजोमय बुद्धी या विश्वामध्ये कोणाची नाही आहे. आणि सर्व सिद्धांत सर्व सिद्धांचं ज्ञान आपल्या जवळ आहे. आणि काय इच्छा व्यक्त केली, कथा सारं पुराणानां विशेषतः
कथा सार ते कधे मध्ये असणारा जो सार आहे, भोजन करण्याकरता पाची पक्वान नाही ताटामध्ये, पण जो आनंद पुरणपोळी खाण्यामध्ये नाही, तो आनंद कशामध्ये? सार पिण्यामध्ये. म्हणून सौनादेक ऋषींनी अशी इच्छा व्यक्त केली, तुमच्या जवळ, तुम्ही तर ज्ञानाचे सागर आहात, पण संपूर्ण ज्ञान आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त या महापुराणामध्ये असलेले जे काही सार आहे त्याची इच्छा आणि सौनादेक ऋषींनी सूतजी महाराजांकडे केली. त्यावेळेला सूतजी महाराज 88,000 ऋषींना प्रश्न करतात की मुनिवर आपण धन्य आहात. प्रश्नही असा विचारावा की महात्म्याने सुद्धा धन्यता द्यावी. कही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. साधू संतांच्या ठिकाणी जीवनाचा उद्धाराचा मार्ग आणि महामुनींनी विचारला. त्यावेळेला सूतजी महाराज सांगतात आपण धन्य आहात. धन्यस्त्वं मुनिर शार्दूल श्रवण प्रीती लालसः. अतो विचार्य सुधिया भजमी शास्त्रम महोत्तमम्. धन्यस्त्वं मुनिर शार्दूल, आपण धन्य आहात. महाराजांनी धन्यता द्यावी. शास्त्र, सर्व शास्त्राचं ज्ञान सूतजी महाराज आणि सौनादेक ऋषींना सांगतात. या संसारूपी भवसागरामध्ये जे दुःख आहेत, या दुःखामधून उद्धरून जाण्याचा मार्ग महाराजांनी त्यांना सांगितला. तो मार्ग म्हणजे शिव महापुराण कथा. या शिव महापुराणामध्ये असं काय आहे? समुंदर की गहराई और शिव महापुराण की गहराई होते. फर्क सिर्फ इतना ही है कि समुद्र की गहराई में जो डूबता है वो मर जाता है, और शिव महापुराण की गहराई में जो डूबता है उतर जाता है. म्हणून तरुण जाण्याकरता शिव महापुराण है. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ऐसी शिव कथा, जय श्री शिव कथा, जय श्री शिव कथा, जय श्री शिव कथा. हो जिसे श्रवण कर मिट जाती है, हो जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा,
जन्माच्या असणाऱ्या व्यथा, जन्माच्या असणाऱ्या व्यथा, ह्या व्यथा सर्व दूर करणारी कथा म्हणजे शिव महापुराण कथा आहे. आणि अशा प्रकारे अनेक प्रश्न सूतजी महाराजांनी जवळजवळ 5 प्रश्न विचारले. सौनादिक ऋषींनी सूतजी महाराजांना शिव महापुराण कथेमधून जे काही प्राप्त होते, जेवढे यज्ञ यागादू कर्म केल्यानंतर जे पुण्यफल प्राप्त होतं ना, ते पुण्यफल प्राप्त शिव महापुराण कथेतून होतं. कारण यज्ञ यागादी कर्म या कलियुगामध्ये सोपी साधना नाही आहे. कारण यज्ञ यागादी कर्म हे सूक्ष्म मार्ग आहे. म्हणून कलियुगामध्ये सोप साधन सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. हो तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी. ओ कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी. कलियुगामध्ये कीर्तन संगीतलं, भजन संगीतलं, नामस्मरण संगीतलं आणि भगवंताचं चिंतन केल्याने यागादी कर्म केल्याचं फल प्राप्त होते. राजसूयेन यत् पुण्यं मग्निष्ठो मशतेन च तत्पुण्यं लभते शम्भो कदा श्रवन्मात्रतः. या असणारी शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर जे पुण्य फल संगीत तत्पुण्यं लभते शम्भो कदा श्रवणमात्रतः. परंतु कथा श्रवण करत असताना आपले श्रवण इंद्रिय फार महत्वाचे. आपण मनाने या ठिकाणी असावं. मनाने जर या ठिकाणी जर नसेल, नुसतं शरीराने या ठिकाणी असून काय फायदा. माऊली ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. तरी अवधान एक वेळी दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. ही प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का ज्ञानोबराय सांगतात. अवधान म्हणजे काय. एक चित्त मनन कीर्तन ध्यान निधध्यासन
ये श्रवण म्हणून आपलं चित्त स्थिर असावं. चित्त जर कीर्तनामध्ये नसन, भजनामध्ये जर नसन, कथेमध्ये जर नसन, इथे येऊन बसून काय फायदा आहे? म्हणून चित्त स्थिर असावं. महाराज सांगतात पुराण श्रवणम शंभुर्नाम संकीर्तनम ददा कल्पद्रुम फलम सम्यंग मनुष्याणां न संशय. कथा कल्पतरू, कल्पतरू वृक्ष मनामध्ये जी कल्पना केली ती पूर्ण करतो. तसं भगवान शंकराचे जीवन चरित्र आहे. आपण जी इच्छा आपल्या जीवनामध्ये व्यक्त करतो ती इच्छा पूर्ण करणारे भगवान शिव आहे. भगवान शिव अधिनाथ आहेत. या विश्वामध्ये जेवढे पंथ, जेवढे संप्रदाय, नवे नवे भगवान विष्णू ब्रह्म प्रकृती म्हणजे आदिशक्ती सर्वस्वांचं मूळ म्हणजे भगवान शिव आहे. किती वेळा श्रवण करावं? सदा सदा सेवया, सदा सेवया, सदा सेवया विशेषदहं यदच्छिव पुराणस्य कथा परं पावनी. सदा सेवया, किती वेळा जरी सेवन केलं तरी तृप्ती नाही. असं वाटतं पुन्हा पुन्हा श्रवण करावं. सनादिक ऋषी सूचना प्रश्न करतायत, तुम्ही सांगतच राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. कारण शिव महापुराण या समृद्ध आहे. जीवनामध्ये कितीही जरी पाप कर्म आपण केले तरी शिव लोक प्राप्त करून देणारे शिव महापुराण. ओम नमो जी शिवाय, ओम नमो जी शिवाय, नमो तुझ महादेवा, करुणी उपकार जीवा, अवतार धरीला. ओम नमो जी शिवाय, नमो तुझ महादेवा, नमो तुझ महादेवा, करुणी उपकार जीवा, अवतार धरीला. अवतार धरुनी साचा, अवतार धरुनी साचा, नमो तुझ महादेवा, करुणी अवतार जीवा, अवतार धरीला. बैसोनिया दृढ आसनी, बैसोनिया दृढ आसनी, नाम जपे
महादेवा नमो महादेवा ओम नमो जी शिवाय नमो तुझ महादेवा करोनी उपकार जीवा किती मोठे उपकार भगवान शिवशंकर करोनी उपकार जीवा अवतार धरी म्हणून जीवनामध्ये किती जरी पाप कर्म असला किती जरी दुराचार्य असला सदा पापरदायीचे शरश्च दुराशयः ज्ञान यज्ञेन तिनेन संपुनन्ति कलापि कितीही जरी दुराचार्य असेल आयुष्याच्या वाटेवर कधीही जरी परमार्थ करेल नसेल तरी अशा जीवांवर ते भगवान शिव कृपा करतात आणि अशा जीवांचा सुद्धा उद्धार भगवान परमात्मा करतात पवित्र असणारे कुळ म्हणजे ब्राह्मण कुळ ब्राह्मण कुळामध्ये कुणी एक ब्राह्मण कीर्तनगरचा विषय आणि त्या कीर्तनगरामध्ये देवराज नावाचे ब्राह्मण राहतात आयुष्याच्या वाटेवरती कधी परमार्थ केला नाही ब्राह्मणाचं जीवन कसं असावं विप्रवी म्हणजे वेग प्र म्हणजे प्रधान असं जीवन ज्याचं आहे तो ब्राह्मण आहे ब्राह्मणाच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या अंगावरती जाणून प्रदान केलेला असावं आणि ज्या वेळेला आपण काही कर्म करतो जीवनामध्ये त्याचे काही शास्त्रामध्ये प्रायचित्त सुद्धा सांगितले एकदा भव्य दिव्य यज्ञ होता त्या यज्ञामध्ये विद्वान ब्राह्मणाला आमंत्रित केलं आणि ज्या वेळेला एखादं कर्म करायचं आहे त्या अगोदर प्रायचित्त घ्यावं लागत असतं ब्राह्मण देवतेने सांगितलं तुम्हाला संकल्प सोडावा लागेल समोर जे विद्वान ब्राह्मण होते त्यांनी प्रश्न केला मी संकल्प सोडणार नाही का तर मी आयुष्याच्या वाटेवर कधी पापच केलं नाही मग मी पापच केलं नाही तर मग मी संकल्प सोडायचा कसा नाही म्हणजे तुम्हाला संकल्प सोडावा लागेल नाही म्हणले मी पापच केलेलं नाहीये मला तर कधी आठवत नाही मी पाप कर्म केलेलं आहे जीवनामध्ये मग मी आयुष्याच्या वाटेवर पाप कर्म केले नाही तर मी प्रायचित्त घ्यायचं कसं
नाही म्हणलं तुम्हाला यज्ञाला बसता येणार नाही. तुम्ही जोपर्यंत प्रायचित्त घेत नाही तोपर्यंत तुम्हाला यज्ञ कर्म करता येणार नाही. अरे पण मी का प्रायचित्त घेऊ? बघा तुम्ही कोणतंही कार्य करायचं जर असेल तर ब्राह्मण देवता अगोदर आपल्याला हातावरती पाणी घ्यायला लावते कधी. त्या वेळेला आपल्याला काही प्रायचित्त घ्यावं लागत असत. जोपर्यंत आपण संकल्प सोडत नाही तोपर्यंत पुढील मंत्र, पुढील विधी, पुढील कर्म करता येत नाही. ब्राह्मणामध्ये दोघांमध्ये वाद चालू. त्यावेळेला विद्वान ब्राह्मणाने विद्वान ब्राह्मणाला प्रश्न केला, मी बराच वेळापासून आपल्याला विनंती करत आहे की आपण प्रायचित्त म्हणून हातामध्ये जल धारण करून संकल्प सोडा. आपण म्हणता की मी आयुष्याच्या वाटेवरती कधीही पाप कर्म केले नाही. ज्या अर्थी पुन्हा 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 तुमच्या वाणीमधून मी शब्द बाहेर पडतो हे पाप नाहीत का? ज्या ठिकाणी मी आलात त्या ठिकाणी अहंकार आलात, अहंकार पाप नाहीत का? अहंकार सुद्धा पाप आहेत. त्या वेळेला विद्वान ब्राह्मणाने हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. तर आयुष्याच्या वाटेवरती किरतनगर मध्ये असणारा ब्राह्मण देवराज ब्राह्मण, या देवराज ब्राह्मणाची कथा शिव महापुराणामध्ये पहिली कथा आलेली आहे. अभिजित सुराजारो भजती मामनन्यवान् साधुरेव समन्तव्यम् सम्यक् व्यवसितो हि सन्. किती दुराचारी आहे. एक वेश्या होती. त्या वेश्येचं नाव होतं शोभावंती. एकदैकदरागे संस्नातुं यातो महेश्वरः वेश्यां शोभावन्तीं नाम दृष्ट्वा तत्रत्वेगनहलः. शोभावंती नावाची वेश्या होती आणि अनेक वर्ष शोभावंती सोबत राहू लागला. आणि शोभावंती सोबत होऊ लागला. स्वतःची पत्नी, स्वतःची मुलं बाळ विसरून गेला ना. आणि असे कर्म जीवनामध्ये घडले की आयुष्याच्या वाटेवर हिंसा सोडून दुसरं काहीच केलं नाही. आणि एक दिवस जीवनामध्ये असा आला की ज्या वेळेला शोभावंतीने प्रश्न केला की देवराज, आपण मला सोडून आयुष्याच्या वाटेवरती कधी जाणार तर नाही ना. कारण प्रेम म्हटलं की प्रेम शब्दामध्ये कधीही व्यक्त होत नाही. प्रेम
शब्दात व्यक्त होत नाही याचं कारण आहे की शब्द आकाशाचा गुणधर्म आहे आणि आकाश मायेच स्वरूप आहे. भगवान परमात्मा सुद्धा प्रेमामध्ये गुंतून गेलेलो. प्रेम सुद्धा निरपेक्ष असावं. प्रेम स्वार्थापोटी प्रेम नसावं. स्वार्थापोटी जर प्रेम असेल तर त्याला प्रेम काय म्हणतात. राधा माईने भगवान श्रीकृष्णावर प्रेम केलं, स्वार्थापोटी प्रेम नाही केलं. संपूर्ण विश्व आकर्षित करणारा परमात्मा त्याला सुद्धा कोणतरी आकर्षित करणार आहे आणि ते आकर्षित करणार कोण आहे तर ते राधा तत्व आहे. राधा ही प्रकृती आहे, राधा ही माया आहे. जीवनाच्या वाटेवरती आपल्याला कळावं, आपल्याला ज्ञान असावं. प्रेम जरी शब्दात व्यक्त होत नसेल पण कोणावर करावं याचं सुद्धा आपल्याला ज्ञान असावं. म्हणून प्रेम हे निस्वार्थ असावं. प्रेमामध्ये कुठली इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या नसाव्या. काहीतरी मिळावं म्हणून प्रेम करावं लागतं. ज्याच्यापासून समाधान आहे, समाधानाचं दुसरं नाव आहे प्रेम. शोभावंतीने असं प्रेम केलं, काय इच्छा व्यक्त केली. देवराज, अहो तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना विश्वाच्या वरच्या. त्यावेळेला देवराजने प्रश्न करा, असं तुला का वाटतं. असं वाटण्याचं एकच कारण आहे की आपली पत्नी, आपले मुलं अजून जिवंत आहेत आणि तुम्हाला जर त्यांची आठवण आली तर तुम्ही निश्चित सोडून जाशाल. त्यावेळेला देवराजने प्रश्न केला, जरी तुला असं वाटत असेल पण माझं तुझ्यावर निरपेक्ष प्रेम आहे. जरी मला त्यांची आठवण झाली ना तरी मी तुला सोडून कधी जाणार नाही. म्हणले तुम्हाला माझ्यासाठी एक करावं लागेल. काय करायचं. काही नाही, आपली जी पत्नी आहेत ना तिचं शिर पाहिजे आणि तुमचे जे पुत्र आहेत त्यांचं सुद्धा शिर पाहिजे. देवराजने आयुष्याच्या वाटेवर कुठलाही विचार केला नाही. आपली स्वतःची पत्नी, स्वतःची मुलं रात्रीचा प्रसंग आहे, गाढ निद्रेमध्ये आहेत. कधी स्वप्नामध्ये सुद्धा पाहिलं नाही की आपल्या स्वतःच्या पतीच्या हातून मला मृत्यू मिळेल. मुला बाळांनी सुद्धा कधी आयुष्याच्या वाटेवरती स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल की आपल्या बापाकडूनच आपल्याला मरण आहे, मृत्यू आहे. काय अवस्था आहे. हातामध्ये धार धार शस्त्र धारण केलेलं होतं आणि देवराज आपल्या घराच्या दिशेने आला. घराचा दरवाजा उघडला.
पत्नी गाढ निद्रेमध्ये आहेत, मुलं बाळ सुद्धा गाढ निद्रेमध्ये आहेत. आणि कुठलाही विचार न करता स्वतःच्या पत्नीचं शिर देहा वेगळं केलं. आणि गाढ निद्रेमध्ये असणारे स्वतःचे पोटचे पोरं आणि काय अवस्था आहे मला. स्वतः पोटी आलेले जे लेकर आहेत त्यांचं शिर देहा वेगळं करायचं. थोडं सुद्धा काही वाटलं काय हृदय. आणि स्वतःच्या मुलांचं सुद्धा शिर हे देहा वेगळं केलं. आणि शोभावंती समोर नेऊन ठेवतो. त्या वेळेला शोभावंतीनं ते शिर पाहिलं आणि ती घाबरली नव्हती. देवराज, अरे तुझ्यासारखा मूर्ख या जगामध्ये मी कोणी पाहिला नाही. तुला स्वतःची पत्नी स्वतःची मुलं कळली नाही तेव्हा तुला मी काय कळणार. अरे आयुष्याच्या वाटेवरती स्वतःचे जन्म देणारे माता पिता त्यांना सोडून तुझ्या सोबत संसार थाटला. आणि तू क्षणभरही विचार केला नाही आणि त्यांची हत्या केली. अरे तू स्वतःच्या पत्नीचा आणि स्वतःच्या मुलाबाळांचा होऊ शकत नाही तेव्हा तू माझा काय होणार. तुला जर माझ्यासारखी सुंदर स्त्री जर मिळाली प्राप्त झाली तर उद्या तू माझी सुद्धा हत्या करशील. असे अनेक प्रश्न शोभावंती देवराज ब्राह्मणाला विचारू लागली. अरे काय करून बसलास. त्या वेळेला तिने देवराज ब्राह्मणाचा त्याग केला. विचार करू लागला. स्वतःचे लेकर सुद्धा राहिले नाही, पत्नी राहिली नाही, जिच्यावर प्रेम केलं ती सुद्धा आयुष्याच्या वाटेवर सोडून गेली. अनुकूल परिस्थिती जी होती ती प्रतिकूल परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी झाली. आजार झेंडू लागला, भटकू लागला, भ्रमण करू लागला. आणि एका शिवालयाजवळ आला. ज्याला आयुष्याच्या वाटेवर कोणी नाही ना त्याला भगवान शिव आहे. हे आयुष्य असंच आहे. ज्या वेळेला आयुष्याच्या वाटेवरती आपली माणसं सुद्धा आपली साथ सोडून जातात त्या वेळेला सर्वभूतों के स्वामी भूतनाथं नमामि. भूतनाथं नमामि. गिरिजानाथं नमामि. शंभुनाथं नमामि. सर्वभूतों के स्वामी भूतनाथं. भगवान शिव
शिवालयाची पायरी कशी चढावा हा विचार देवराज आपल्या जीवनामध्ये करू लागलात. पायरी चढणे इतकं सुद्धा पुण्य नाहीये. परमात्मा मला कधी माफ करणार नाहीत. आयुष्याच्या वाटेवर पत्नी डोळ्यासमोर दिसू लागलेत, शोभावंती डोळ्यासमोर दिसू लागलेत आणि स्वतःचे पुत्र सुद्धा डोळ्यासमोर दिसू लागले. वेळ निघून गेली, आता काय करणार. भगवान शिवाकडे पाहिलं. प्रभू आता तुमच्याशिवाय कोणी नाही. आणि जवळ शिव महापुराण कथा चालू होती. आणि काही शब्द कानावरती पडत होते. त्यावेळेला लक्ष वेधून घेतलं. अचानक प्रकृती खराब झाली ना. आणि परमात्म्याच्या स्वरूपाकडे पाहू लागला. आणि हृदयामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली. बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, भोलेनाथ तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, भोलेनाथ तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो. तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, मेरे बाबा तुम्हें देखो, भोलेनाथ तुम्हें देखो. बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, भोलेनाथ तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो. तिलक निरान है, गला रुद्राक्ष माला, गला रुद्राक्ष माला, भोलेनाथ तुम्हें देखो, भोलेनाथ तुम्हें देखो. बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, भोलेनाथ तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, भोलेनाथ तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो.
दिन होया अंधेरा चाहिया सवेरा हो जाओ तो सफरों में जय हो हो जाओ तो सफरों में बाबा भोले बाबा टाळी टाळी वाले टाळी बस इतनी तमन्ना है भोलेनाथ तुम्हें देखूं मेरे बाबा तुम्हें देखूं सो जाओ तो सपनों में सो जाओ तो सपनों में मेरे बाबा तुम्हें देखूं गाढ निद्रा लागली देवराज ब्राह्मण आणि गाढ निद्रा लागल्यानंतर त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर देवराज ब्रह्मणाला शिवलोकामधून विमान नेण्याकरता आलं देवराजं समामोचन विमाने परमात्मदेव उपविश्य यदा कैलासामधून विमान नेण्याकरता आलं अरे ज्याने आयुष्याच्या वाटेवर कधी परमार्थ केला नाहीत पण ज्याला मृत्यू शिवालयामध्ये आला भगवान शंकराच्या समवेत आला तरी शिवलोक प्राप्त झाला इतके दयाळू भगवान शिव आहेत आणि भगवान शंकराला आपल्याकडून काय पाहिजे हो काही नको आहेत भद्रं पुष्पं बलं तोयं यो विवक्ता प्रयच्छति काय पाहिजे भगवान शिवाला आपल्याकडून काही इच्छा नाही आहे कुठल्या धनाची इच्छा नाही आहे कशाची इच्छा नाही एक दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माता
लक्ष्मी आणि भगवान विष्णू. इच्छा झाली महादेवाला भेटण्याची, म्हणून कैलासामध्ये आले. आणि कैलासामध्ये आल्यानंतर बराच वेळ त्या ठिकाणी अनेक गप्पा गोष्टी केल्या. न कळत माता लक्ष्मीने प्रश्न केला भगवान विष्णूंना, कहो म्हणले भगवान शंकराला काही घरदार आहे की नाही. म्हणले असा प्रश्न काय विचारला. म्हणले काय तुमचा मित्र, बराच वेळापासून आपण आलो, तुम्ही बराच वेळापासून गप्पा मारतात आणि तुम्हाला घरी चला सुद्धा म्हणले नाही. एवढ्या दुरून आलो आपण आणि खडकावत बसलो येऊ, कैलासात दुसरं काय. अहो घरी सुद्धा चल म्हणले नाही. मी यांना घर नाही का. मग भगवान विष्णूंना लक्ष्मी माता, मी साक्षात लक्ष्मी आहे, मग यांना एखादं घर देऊन टाकू ना आपण. भगवान विष्णू सांगितलं लक्ष्मी असं नाहीये, हे विश्व त्यांचं घरच आहे, हे विश्वच त्यांचं घर आहे. आणि असं असणार परमतत्व भगवान शिव आहे. लक्ष्मी माता आधी फक्त लक्ष्मीच होती. शिव उपासना लक्ष्मी मातेने केल्यानंतर ती महालक्ष्मी झाली. महालक्ष्मीला महालक्ष्मी हे प्राप्त करून देणारे सुद्धा भगवान शिव आहे. लक्ष्मी मातेने सुद्धा भगवान शंकराची उपासना करावी, भगवान विष्णू सुद्धा भगवान शंकराची उपासना करावी. एवढा पापी जीव देवराज ब्राह्मण ज्या वेळेला कैलासामधून विमान नेण्याकरता आलं आणि एका बाजूने यमदूत सुद्धा त्याला नेण्याकरता आलेत नव्हते. आणि यमदूत आणि शिवदूतांमध्ये वाद निर्माण झाला. त्या वेळेला यमदूत प्रश्न करता याने आयुष्यावर परमार्थ केला नाही, म्हणून याला आम्ही यमपुरीला नेणार. आणि शिवदूत प्रश्न करतात, जरी याने आयुष्यावर परमार्थ केला नाही तरी आयुष्याच्या वाटेवरती यांनी माझं स्मरण केलेलं आहे. केवळ भगवंताच्या आणि असणाऱ्या मंदिरामध्ये देवराजला मृत्यू आला तरी शिवलोक प्राप्त झाला. मला हे दयाळू भगवान शिव आहे, कृपाळू भगवान शिव. आणि शिव सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. म्हणून भगवान शंकराला आपल्याकडून काही नको आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी. एक बेलाचं पान जरी भगवान शंकराला जरी वाहिलं तरी भगवान शिव प्रसन्न होतात ना. ये शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना भूल न जाना. ये शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना भूल न जाना.
इस जग में हमें फसाया, उससे हमें छुड़ा कर भूल न जाना, प्रीत बुलाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जा, भूल न जा, भूल न जा, भूल न जा। सब कुछ हर दो मेरा परम मेरे, से कभी न जाना, एक सहारा तो मेरा भोलेरा, और न कोई ठिकाना। ये शिव शंकर कैलाश के राजा, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, ये शिव शंकर कैलाश के राजा, भूल न जाना, भूल न जाना। इस जग में हमें फसाया, उससे हमें छुड़ा। सब कुछ हर हरो मेरा परम मेरे, हृदय से कभी न जाना, एक सहारा तो मेरा भोले, और न कोई ठिकाना। भगवान एक सहारा तो मेरा शिव जी, म्हणून शिव स्मरण उद्धन जाण्याचा मार्ग सवनादी ऋषींना सुजींनी सांगितला. पुढे कथा अशी सांगितली, चंचुला नावाची एक वेश्या होती. चंचुला संपूर्ण तारुण्यावस्था विशेष सुखामध्ये घातली. विषय उडी भुलली जी, आता यांशी कोण करील की. नभोज नारायणी भाव पाहुनी ठावन नरदे.
चंचुला श्रियः सर्वशक्तिलाः वैरण्य पापलालसाः कुदियो व्याभि विचारिण्य सदरत्ताचार वर्जितः आचार आणि विचार सांगितले व्यावी विचारी अविश्वर व्यावी विचार केला आणि तिच्या पतीचं नाव तर बिंदू आयुष्यभर कधी परमार्थ केला नाही संपूर्ण आयुष्य विशेष सुखा करता संपूर्ण तारुण्य अवस्था विषय उडी भुलली जीव आता यांचे कोण करेल किंवा भोगे रोगा जोडण्या दिल्याने गारुची देव का आता सगळा बाजू भोगामध्ये विषयामध्ये संपूर्ण आयुष्य गेले ययाती राजाला 100 पुत्र होते ययाती राजाने आपल्या पुत्रांकडे आयुष्य मागितलं होतं पूर्वी एकमेकाचं आयुष्य एकमेकाला देता येत होतं एकमेकाचं पुण्य सुद्धा एकमेकाला देता येत आणि ययाती राजाने सुद्धा आपल्या पुत्रांकडे आयुष्य मागितलं होतं ना त्यावेळेला राजाला आपल्या पुत्रांनी विचारलं आयुष्य कशा करता पाहिजे विशेष सुख भोगण्याकरता आयुष्याची इच्छा केली पुत्रांनी राजाला प्रश्न केला राजन आपण जर भगवंताच्या चिंतन करता आयुष्य जर मागितलं असलं तर आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला देऊन टाकलं असतं आयुष्य घेऊन काय करणार विषय तसं संपूर्ण तारुण्य अवस्था गेली विषय भोगामध्ये आणि चंचुला अशी भ्रमण करू लागली आणि कुणी एक विद्वान महात्मा भेटला महात्म्याची कथा चालू होती आणि भगवान शिवजींची कथा चालू होती त्यावेळेला ती कथेमध्ये येऊन बसली कथेमध्ये काही नरकांचा विषय चालू होता जसं भागवताच्या दशम स्कंदामध्ये अनेक प्रकारचे नरकांचं वर्णन आलं आपण कोणते कर्म केल्यानंतर कोणता नरक प्राप्त होईल बराच वेळ महात्मा सांगत होते आणि चंचुला दुःख व्यक्त करत होते आपण तर आयुष्यामध्ये चांगले कर्म कधी केले नाही निश्चित नरकामध्ये जावं लागेल जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वरान जैसे जाज कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरा जैसे जाज कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे
जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्ञान सुखी अज्ञान कधी एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कोणी घोर स्वतवासान हो जो स्वर चालू आहे तोच स्वर वाजवा जगी जीवनाचे साधन घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्ञानी असो की अज्ञान कधी एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कोणी घोर असो अथवा जाण देह करी जे जे काही आत्मा भोगितो अशा प्रकारे जे काही तुम्ही कर्म करणार आहात हेच कर्म भोगावं लागणार आहे त्यावेळेला चंचला निराश झाले महात्म्याच्या चरणाला स्पर्श कसा करावा मी तर वेश्या महात्म्याच्या चरणाला जर हात लावला मित्र अपवित्र आहेत महात्म्याचं शरीर पवित्र आहे म्हणून महात्म्याच्या शरीराला चरणाला सुद्धा मी हात लावू शकत नाही महात्म्यांना हात जोडले महात्माजी जे काही जीवनामध्ये जे काही कर्म केले होते तिने ते सगळे कर्म महात्माजीला सांगू लागली मी इतकं पाप कर्म केलं की तुमचं दर्शन सुद्धा मी करू शकत नाही त्यावेळेला ती महात्म्याची प्रार्थना करू लागली प्रभुजी नाव किनारे लगाओ प्रभुजी नाव किनारे लगा नदिया गहरी नाव पुरानी नदिया गहरी नाव पुरानी डूबती झाज तरा प्रभुजी नाव किनारे लगा तुम चंदन हम पानी पानी तुम चंदन हम पानी प्राणी तुम चंदन हम प्राणी तुम चंदन हम प्राणी जाकी अंग अंग बास समाज जाकी अंग अंग बास समाज तुम चंदन हम प्राणी तुम चंदन हम प्राणी
हम भयो मोरा भयो सोना हम भयो भयो सोना हम भयो मोरा हम भयो जैसे चितवती जैसे चितवत चंद्र चकोरा प्रभु जी तुम चंदन तुम चंदन प्रभु तुम चंदन तुम भयो सोना हम भयो मोरा जैसे चितवती चंद्र चकोरा प्रभु जी तुम चंदन हम पानी साधू महात्म्याची प्रार्थना करू लागले महात्माजी या संसार रूपी भवसागरामधून आता मला तुमच्याशिवाय कोणीही तारणार नाहीये साधू महात्म्याच्या चरणाला मिठी मारली रडू लागली सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज सर्व बाबाने साधू महाराजांना शरण गेले आता आपणच आहात त्यावेळेला महात्म्याने तिला शिवालयाची सेवा करायला लावली आणि जीवनाच्या वाटेवरती रोज उठल्यानंतर नित्य कर्मामध्ये मंदिराची झाडलोट शिवालयाची साफसफाई करत असायची संपूर्ण तारुण्य अवस्था विषय भोगामध्ये गेली आता आयुष्याच्या वाटेवर राहिलेले दिवस भगवंताच्या सेवेमध्ये व्यतीत पूर्वीच्या काळामध्ये बघा तुम्ही राजे महाराजे 50 वर्ष संसार करत असायचे त्यानंतर संसाराचा त्याग करत असायचे आणि संसाराचा त्याग केल्यानंतर पुण्य परमधामाला जाण्याकरता प्राप्त करत असायचे आणि आता लोक आयुष्यावर संसार करतात पूर्वी राजे महाराजे काय करत असेल आपण काय करतो ब्रह्मचारी आश्रम ग्रस्त आश्रम वनप्रस्थ आश्रम संन्यास आश्रम नाही का कितीतरी मोठे मोठे विद्वान आहेत संसारामध्ये सुद्धा विद्वान आहेत गुरुवर्य महाराज सांगत असत संसारामध्ये सुद्धा साधू असतात ना ज्याचं चित्त परमार्थामध्ये आहे तो संसारामध्ये जरी असेल ना तो सुद्धा साधूच आहे त्यालाही काही मर्यादा आहेत अंतिम या संसाराचा त्याग आहे महाराज संसार वास्तव वैराग्य निर्माण करण्याकरता संसार आहे आयुष्याच्या वाटेवरती संपूर्ण आयुष्य संसार हा उपभोगण्याकरता नाही यामध्ये सुद्धा वैराग्य आहे त्याग आहे
याचं कारण हे जे विषय आहेत खूप बलवान आहेत, यामध्ये चंचुलेचा तरी काय दोष आहे? हे जे काही विकार सांगितले ना, हे इतके बलवान आहेत आणि यातून सोडवणारे सुद्धा भगवान शिवच आहेत. भोलेनाथ तू मेरी नैया उसे पार लगा देना, भोलेनाथ तू मेरी नैया उसे पार लगा देना, भोलेनाथ मेरी नैया उस पार लगा देना, भोलेनाथ मेरी नैया उस पार लगा देना। अब तक निभाई है, आगे भी निभा देना, अब तक निभाई है, आगे भी निभा देना। दल बल साथ आया, घेरे जो मुझे आकर, दल बल के साथ माया घेरे, मुझे आगे बचाना, भोलेनाथ ओ मेरी नैया उसे पार लगा देना, भोलेनाथ मेरी नैया उस पार लगा देना, भोलेनाथ मेरी नैया उस पार लगा देना। दल बले के साथ माया घेरे जो मुझे आकर, दल बले के साथ माया घेरे जो मुझे आकर, तुम देखते ना रहना, मुझे आगे बचा लेना, भोलेनाथ मेरी नैया उस पार लगा देना, शंभुनाथ मेरी नैया उस पार लगा देना। भोलेनाथ मेरी नैया उसे पार लगा देना, दल बल के साथ माया
घेरे जो मुझे आकर किती बलवान आहे ये विषय विकार किती बलवान आहे आणि म्हणून हे विकार जे आहे ते विषय जे आहेत ते भोगून संपवायचे आहेत आणि ते संपले की एक दिवस जीवनामध्ये असा येतो की वैराग्य निर्माण होतं संसाराचा सुद्धा त्याग निर्माण झाला पाहिजे काही क्षणिक वैराग्य आहे, काही स्मशान वैराग्य आहेत, काही मंद वैराग्य आहेत. वैराग्य क्षणापुरतं नसावं नोही वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे करे विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची कसो नो हे वैराग्य सो हे वैराग्य सोपं नाहीये वैराग्य असावं शुकाचार्यांवर वैराग्य गुरुवर्य नारायणगिरी महाराज सांग वैराग्य वैराग्य हे सिद्धी आहे समाजाने मानावा म्हणून दाखवणं हा विषय वेगळा आहे आणि वैराग्य विषय वेगळा आहे ज्ञानोबर आहे समजा वैराग्य सिद्धी आहे सहजासहजी प्राप्त होणारा विषय नाही येतो म्हणून ज्याप्रमाणे विष पचवणं कठीण आहे तसं हे वैराग्य पचवणं विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची कसोशी महाराजांनी धन्यता द्यावेत ज्याने वैराग्य सोसलं त्याला महाराजांनी धन्यता दिली धन्य धन्यवान धन्य जे वैराग्य सोसलं म्हणून संसार सुद्धा वैराग्य निर्माण करण्याकरताच आहे चंचुलीला वैराग्य प्राप्त झालं म्हणून तर महात्म्याच्या शरणांगती पत्कारले आणि संसाराचा त्याग केला आयुष्याच्या वाटेवर जे जीवन जगली ती त्याचा सुद्धा त्याग केला आणि आपलं राहिलेलं आयुष्य राहिलेलं जीवन शिवालयाच्या सेवेमध्ये लावलं त्यानंतर चंचुला 25 वर्ष जगली आणि 25 वर्ष त्या शिवालयाची सेवा केली एक वेश्या होती तरी सुद्धा तिला सुद्धा शिवलोक प्राप्त झाला आणि नुसता शिवलोक प्राप्त झाला नाही तर माता पार्वतीने तिच्यावर कृपा केली अशी कृपा केली की चंचुलीला माता पार्वतीने तिची दासी बनवली काय कृपा आहे महाराज शिवालयाच्या सेवेमुळे जगदंबेची दास्यत्व प्राप्त झालं आणि महादेवाच्या चरणामध्ये कैलासामध्ये एका बाजूला भगवान शिव आहेत दुसऱ्या बाजूला माता पार्वती आहेत आणि मध्ये गणपती बाप्पा बसले त्यांच्या चरणाची सेवा करू लागली
आणि एक दिवस माता पार्वतीने चंचुलेला विचारलं, म्हणले का ग चंचुला, तू अशी कायम विचारामध्ये का असती? त्या वेळेला चंचुलेनं सांगितलं, माझा पती ज्याचं नाव आहे बिंदू, तो कोठे आहेत, कोणत्या योनीमध्ये आहेत, याचा मी विचार करत आहे. आणि कोणाला सांगत आहे? कर्पूर गौरम गौरीशम सर्वलंकार धारिणम शीतवस्माल संदेहान शीतवस्त्रम महोज्वलम. भगवान शिव सर्व अलंकार धारण केलेले माता पार्वती आणि भगवान शिव शिवांना सांगत, माझा पती आहे, त्याचं मी स्मरण करत आहे. आणि त्या वेळेला माता पार्वतीने तुंबरांना आवाज दिला. तुंबर, नारद आणि तुंबर. नारद भगवान विष्णूचे उपासक होते आणि तुंबर भगवान शंकराचे उपासक होते. तुंबराच्या हातामध्ये सुद्धा विना आहे, नारदाच्या हातामध्ये सुद्धा विना आहे. आणि तुंबराला बोलवून घेतलं. विंध्य पर्वतावर विंध्य पर्वतावरती ज्या ठिकाणी कुणीही नाहीत अशा ठिकाणी ब्रह्म राक्षस योनीला प्राप्त झालेला बिंदू. बघा तुम्ही, ब्रह्म राक्षस. काही लोक पिशाच योनी मान्य करत नाही. पिशाच भागवतामध्ये सुद्धा पहिलीच कथा ज्यांची आलेली आहे ते म्हणजे धुंदुकारी. धुंदुकारी सुद्धा पिशाच योनीला गेला होता. निगम कल्पतरुर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रव संयुतं ईवद भागवतं रसमालय मोरसिका विवांगा. पिशाच योनीला गेलेला आणि त्याचा सुद्धा उद्धार गोकर्णाने केला. पिशाच योनी आणि ज्या वेळेला प्राप्त झाली आणि पिशाच योनीमध्ये असलेला ब्रह्म राक्षस योनीमध्ये असलेला बिंदू आणि त्याच्या समोर जाऊन उभे राहिले कोण? तुंबर. आणि तुंबर आणि ज्या वेळेला बिंदुकला पाहिलं त्या वेळेला तुंबर आक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं. आणि अशा वेळेला
या ज्या काही शक्ती सांगितल्या, ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन चालू असतं, ज्या ठिकाणी भगवंताचा दरबार असतो, त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती येत नसतात. तुंबराला पाहिल्यानंतर ब्रह्म राक्षस योनीमध्ये असणारा बिंदू घाबरून पळू लागला. त्यावेळेला तुंबरांनी त्याला बंदिस्त केलं आणि बंदिस्त केल्यानंतर एका वृक्षाला आणून बांधलं आणि वृक्षाला आणून बांधल्यानंतर त्याच्या समोर बसून पवित्र असं असणार हे जे शिव महापुराण आहेत, हे शिव महापुराण त्याला ऐकवलं. वृक्षाला बांधलेलं आहे आणि त्याला शिव महापुराण कथा सांगू लागले. कोण? तुंबर. जशी जशी शिव महापुराण कथा श्रवण करू लागला, तशी तशी विचारधारा बदलू लागली आणि तो शांत झाला आणि त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आणि ब्रह्म राक्षस योनीमधून त्याचाही उद्धार झाला. असं असणार हे पवित्र शिव महापुराण आहे. आणि त्याला सुद्धा शिवलोक कैलास लोक प्राप्त झाला. म्हणून शिव महापुराण कथा ही अशी कथा आहे. आपण चंचुला पाहिले, देवराज ब्राह्मण पाहिला, शिव महात्म्य पाहिलं, जे नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनींना सांगितलं. प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सुद्धा सुतजी महाराज नैमिषारण्यामध्ये ज्यांनी सांगितलं ते व्यास आहेत. प्रयागराज तीर्थक्षेत्री सांगितलं ते सुतजी महाराज आहेत. आणि भगवान शंकराने पहिलं ज्यांना सांगितलं ते नंदिकेश्वर आहे. आणि 18 पुराणापैकी एक पुराण ते म्हणजे शिव महापुराण आहे. म्हणजे शिव महापुराण कथा नुसती श्रवण जरी केली तरी कैलास तरी मोक्ष आहे. ज्यांनी ज्यांनी श्रवण केले मोक्ष प्राप्त झाला. म्हणून कथा श्रवण करत असताना काही नियम सांगितले नसतं. कथेमध्ये आलं चालू आहे कथा, ते आत्मसात कसं करायचं? सांगायची बाबांना आत्मसात करायची बाबांच. ध्यान केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी उतरवल्या पाहिजे. वेळ निघून गेल्यावर काही नाही. म्हणून ध्यान करा, आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. आणि हे दुसऱ्याला सांगण्याकरता नाही आहेत, आत्मकल्याण करतायत. या ज्या कथा आहेत ना, हा आत्मकल्याणाचा विषय. म्हणून आत्मकल्याण करा.
की जेणेकरून भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतील. भगवान शिव या विश्वाचं मूळ सांगितलं. सर्व काही भगवान शिवामध्ये व्यापलेलं आहे. अशा कितीतरी साधना सांगितल्या, त्या भगवान शिवा बिघड अपूर्ण आहेत. जीवनामध्ये मी सांगतो कोणताही दोष असो, एवढे मोठे ब्रह्म राक्षस जर शिवलोकाला गेले, त्याच्या पलीकडे बाकीचे दोष काय आहे? इतके मोठे आहेत का? मग काहींना जीवनामध्ये काही मंगळ दोष सांगितला, काहींना जीवनामध्ये काहींच्या कुंडलीमध्ये शनी असेल, काहींच्या कुंडलीमध्ये शुक्र बलवान असेल. शुक्र कुंडलीमध्ये जर बलवान जर असेल तर जमलेला विवाह सुद्धा मोडतो बर का. शुक्र जर बलवान असेल, मग काही वेळेला अनेक प्रश्न निर्माण होतात. सगळं काही चांगलं असताना असं कसं काय घडलं? याचं कारण आहे कुंडलीमध्ये शुक्र बलवान आहे. म्हणून काही लोक शुक्राचार्यांची तपोभूमीमध्ये जाताना, शुक्राचार्यांची तपोभूमी कोपरगावला सांगितलं, काही लोक कोपरगावला जातात, काही शांती करतात. शांती अनेक प्रकारच्या आहेत. गंडयोग शांती, चांडाळ युगाची शांती, आश्लेषा नक्षत्राची शांती, अमावस्या शांती, नवग्रह शांती, अनेक शांती सांगितल्या. तुम्हाला एक सांगू, ज्या वेळेला मंगळ कुंडलीमध्ये येतो ना, त्या वेळेला अनेक समस्यांचा सामना जीवनामध्ये करावा लागतो. राहू ज्या वेळेला केशरी, ज्यांना राहू लागला होता बघा, काही लोक म्हणतात राहून केतून हे लागतं का हो? एक जणांनी असा प्रश्न केला, भगवान शनी. एक जण म्हणे मला शनी लागला, आणि दुसरा म्हणतोय शनीला काही काम नाही. दुसरं, शनी एवढा मोठा ग्रह तुझ्या माग कशाला लागेल? शनी कुठं, तू कुठं? असं म्हणून चालत नाही. शनी म्हणजे न्याय देवता आहे, नाही का? न्याय मिळून देणारी देवता म्हणजे शनी महाराज आहे. सर्वात डेंजर शनी महाराज. आणि त्यांच्याही पेक्षा बलवान जर कोणी असेल तर मारुतीराय बर का. मारुतीरायाकडे सुद्धा आले होते शनी महाराज. आणि मारुतीरायांच्या मस्तकावर बसलेला हो कोण? शनी महाराज. मारुतीराया शनी महाराज सांगतात, अरे बाबा, ज्या वेळेला आपली शेप उच्च मारुतीरायाने खूप लांब केली आणि वरून ठेवली, शनी महाराज जखमी झाले ना, प्रार्थना करू लागले मारुतीरायाची. मारुतीराया मला वाचवा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मी पुकार पवन नदी बार बार, पवन नदी बार बार.
भवदस विनती बारंबार, भवदस विनती बारंबार, भवदस विनती दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुस विनती बारंबार, पवन सुस विनती बारंबार। हनुमंतरायांची प्रार्थना करू लागले, स्मरण करू लागले आणि हनुमंतरायांनी शनी महाराज कृपा केली, मुक्त केलं आणि शनी महाराजांना जी देहाला झालेल्या ज्या काही जखमा होत्या दाग निर्माण झालेलं म्हणून वरदान दिलं, आशीर्वाद दिला। म्हणून शनी महाराजांना आपण तेल वाहतो आणि त्यामध्ये शरीरामध्ये निर्माण झालेली दागता कमी झाली, वेदना कमी झाल्या शनी महाराजांच्या। म्हणून असं समजू नये की शनी महाराज कोणाला लागत नाही। शनी महाराज ही न्याय देवता, एवढे मोठे मारुतीरायांचे पिता श्री केसरी श्रम करावे लागले। मारुतीराय कोणाचा अवतार आहे? भगवान शिव 11वा अवतार आहे ना। आणि म्हणून सर्व काही ज्यांच्यामध्ये व्यापलेलं आहे ते शिव आहे। भगवंताच्या ललाटापासून जे निर्माण झाले ते मंगळ आहे। मग कुंडलीमध्ये 5व्या घराच्या आतमध्ये जर मंगळ ग्रह असेल तर त्याला सौम्य मंगळ म्हणतात आणि 5व्या घराच्या पुढे जर मंगळ असेल, 7व्या घरामध्ये जर असेल तर फार बलवान मंगळ ग्रह असेल। आणि जे मंगळ आहेत यांचा सुद्धा जन्म भगवंताच्या ललाटापासून झालेला आहे। म्हणून मंगळ सुद्धा भगवंतामध्ये विराजमान आहेत। शुद्ध अंतकरणापासून महादेवाची उपासना करा, मंगळाचा लागलेला दोष तो सुद्धा नाहीसा होईल। काही अंबळनेरला जाण्याची आवश्यकता नाही, लई चांडाळ युगाची शांती करायची आवश्यकता नाही। बघा काही आश्लेष नक्षत्र सांगितलं, हे जे आश्लेष नक्षत्र आहेत या आश्लेष नक्षत्राचा प्रभाव असा आहे, त्या नक्षत्रामध्ये जर जन्माला आलं ना तर मनुष्य हट्टीपणा करतो बरं का। जे मागितलं ते पाहिजे। एखादं पोरग बघा तुम्ही, ते कायम हट्टीपणा करीत असत। एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, तस ते शांत राहत नाही। हा परिणाम कशाचा आहे? हा परिणाम आश्लेष नक्षत्राचा आहे। म्हणून एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडे आपण गेलात तर ते ब्राह्मण सांगत असतात की आश्लेष नक्षत्राची शांती करा, पवित्र स्थानामध्ये केली पाहिजे। पण माझं असं मत आहे, जर नवग्रह जर भगवान शंकरामध्ये जर विराजमान असेल तर भगवान शंकराची शुद्ध अंतःकरणापासून प्रार्थना करा, जप करा, ध्यान करा।
जीवनामध्ये कोणतीही शांती करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. असं असणारं परमतत्व भगवान शिव. म्हणून सूतजी महाराज आणि सवनाधिक ऋषी सवनाधिक ऋषींना एक समाधान प्राप्त झालं. या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग त्यांना ज्ञात झाला. पुढील कथा भाग आपण उद्या पाहू. आरती करावं लागेल ना. चला आरतीचे यजमान. आज कोणाची पंगत आहे? पंगत योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, या महापुरुषांच्या अनंत आशीर्वाद आपला सप्ताह चालू आहे. आणि सुंदर अशी अन्नदानाची सुद्धा सेवा आहे. ज्ञानदान तर आहेत पण अन्नदान सुद्धा आहेत नव्हतं. म्हणून आजचा महाप्रसाद ज्यांचा आहे ते आमचे बाबासाहेब लक्ष्मण पाटील मोहीन यांची आज सुंदर पंगत आहे. बघा कथाही सुंदर आहे, महाप्रसाद पण सुंदर आहे. आज खऱ्या अर्थाने बघा योग आहे. गुरुवर्य महाराजांची आठवण झाली ना आम्हाला. आज महाराज सुद्धा दुपारच्या प्रहारामध्ये कथा करत असे. आणि आपली सुद्धा पहिलीच कथा आहे. करून घेणारे महाराज आहेत. कृपा आहेत महाराजांची. असे जे महापुरुष आहेत. म्हणून तर सुजी सांगतात आमच्यावर आमच्या गुरुदेवांची कृपा आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या ऋषी मुनींनी प्रणाम केला तो ज्ञानाला केला नव्हता, व्यक्तिगत केलेला नाहीये. मी काल सांगून गेलो कीर्तनामध्ये, कोणी महात्मा घोड्यावर बसून आले, सगळ्यांना वाटलं महात्म्यात पूजन करावं. आणि एवढ्या उंच हात कसा जाईल नो घोड्यावर बसून आल्यावर. मग काही मंडळी त्या घोड्याची पूजा करू लागली. त्या घोड्याच्या पायावर पाणी ओतू लागलं, कोणी कंपाळाला गंध लावू लागलं. घोड्याला असं वाटायला लागलं माहीत पूजा करू राहिली लोक. त्या वेळेला बघा घोड्याला अंता निर्माण झाले ना, त्याला असं वाटायचं माझी पूजा समाज करतोय. आणि त्याच्यावर कोण बसलेले? कोणी विद्वान महात्मा बसलेले. तसं जीवनामध्ये आम्ही सुद्धा कधी असं समजू नये की समाज आम्हाला मानतो. समाज आम्हाला नाही मानत. पाठीमाग कोण आहेत? व्यासजी सारखे ज्ञानी, सर्वांचे गुरुस्थान गुरुवर्य नारायणगिरी महाराज, गुरुवर्य रामगिरी महाराज, पाठीमाग सद्गुरु जनार्दन स्वामी आहे. असे विद्वान महापुरुष आहेत. म्हणून प्रणाम वंदन हे त्या महापुरुषांना आहेत. म्हणून समाज आपल्याला वंदन करतो. म्हणून आपण सुद्धा घोड्यासारखं समजू नये समाज आमची पूजा करतोय म्हणून अशा महात्म्यांना प्रणाम असो. अशीच कृपा सदैव आपल्या सर्वांवरती त्यांची राहो, हीच प्रार्थना गुरुवर्य नारायणगिरी महाराज, गुरुवर्य महाराजांच्या ठिकाणी मी करतो. चला आरतीची तयारी करा.
भजन म्हणा एकांतावर. हॅलो 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 महिला मंडळ थोडं बसा. भजन व्हायला जरा थोडासा वेळ बसा. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी भोले तार तार तू, आयो शरण तिहारी भोले तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी कैलास के निवासी, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी भोले तार तार तू, आयो शरण तिहारी भोले तार तार तू. भक्तों को कभी शिव ने निराश न किया, मांगा जिले जो चाहा वरदान दे दिया.